अंधविद्यालयातील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देगलूरमधील ही घटना आहे. या मृत्यूस अंधविद्यालयाचा मुख्याध्यापक आणि कर्मचारी जबाबदार असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिला वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल न केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांनी तक्रारीत केलाय. काही दिवसांपूर्वी अंधविद्यालयात ही विद्यार्थिनी चालताना पडली असल्याचे विद्यालय प्रशासनाने कुटुंबाला सांगितले होते. त्यानंतर देगलूर शहरातील एका डॉक्टरांकडे तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतरही तिची प्रकृती खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेड आणि त्यानंतर लातूर येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान मृत्यूपूर्वी या विद्यार्थिनीने अंधविद्यालयात आपल्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती तिच्या आजीला दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या प्रकरणी काल रात्री उशिरा देगलूर पोलीस ठाण्यात पोक्सो, विनयभंग तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे अंधविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.